विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेचा फॉर्म भरण्याचा आज हा शेवटचा दिवस असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना या पद्धतीबद्दलची माहिती नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे. तर फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो फक्त ही आजचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचण आहे त्यांनी जॉब कॉर्नर कडे संपर्क करा, तुमचा इथे फॉर्म भरून दिला जाईल. तर बघा आता आजचा व्हिडिओ जो असणार आहे स्टाफ नर्सच्या पदाबद्दलचा असणार आहे. तर या पदभरतीमध्ये फक्त आपण स्टाफ नर्स बद्दलची पदे भरून घेतली जाणार आहेत. त्या पदासाठी किती जागा रिक्त असणार आहेत, त्यासाठी पात्रता काय असणार आहे, एएनएम जेएनएम साठी किती जागा आहेत, या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर बघा आता कशा प्रकारे जाहिरात असणार आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीमध्ये एकूण 1773 पदे भरून घेतली जात आहेत. बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक तुम्हाला जुना जो आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही 2 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकत होता. पण ही तारीख वाढवून आलेली होती. तुम्हाला 17 सप्टेंबर ही फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला शेवटची तारीख नंतर वाढवून दिलेली होती. तर आज 17 सप्टेंबर आहे. आजपर्यंतच तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारचे तुम्हाला ही ऑनलाईन वेळापत्रक इथे पाहण्यासाठी भेटत होते. तर चला आता पाहून घेऊ की आता इथे पदे कशाबद्दल इथे असणार आहे. 20 क्रमांकाचं पद बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. नर्स मिडवाईफ हे पदाचं नाव असणार आहे. परिचारिका आणि स्टाफ नर्स या पदासाठी 457 या जागा भरून घेतल्या जात आहेत. म्हणजे खूप साऱ्या जागा तुम्हाला ठाणे महानगरपालिकेअंतर्गत तुम्हाला ते मिळणार आहे. फक्त स्टाफ नर्स या विद्यार्थ्यांसाठी 457 जागा इथे तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला परत इथे बघा 14 क्रमांकाचं जे पद आहे परिचारिकाचंच हे पद असणार आहे आणि त्याचे 3 जागा इथे भरून घेतल्या जाणार आहेत. यासाठी पगार जो असणार आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 एवढा पगार तुम्हाला इथे दिला जाणार आहे. आणि हा गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. तुम्हाला हा बेसिक पे असणार आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 35,000पासून 1,12,000 एवढा पगार तुम्हाला इथे भेटणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्यतिरिक्त भत्ते असणार आहे. त्याच्यामध्ये राहण्याचा भत्ता, खाण्याचा भत्ता, ट्रॅव्हल अलाउन्सेस असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिल्या जाणार आहेत. म्हणजे तुमच्या हातामध्ये इन हँड जवळपास 70,000च्या जवळजवळ पगार तुम्हाला इथे भेटणार आहे. तर हे होते परिचारिकांचे पदे. आणि ही जी पदे ती जेएनएम साठी पदे असणार आहेत. त्याच्यानंतर जी पदे असणार आहे परिचारिकासाठी पण इथे पद असणार आहे. बघा 55 क्रमांकाचं जे पद आहे प्रसविका हे पदाचं नाव असणार आहे. आणि ते एकूण 117 ही पदे भरली जाणार आहेत. 117 पदे प्रसविका म्हणजे एएनएम विद्यार्थ्यांसाठी ही पदे असणार आहेत. एएनएम विद्यार्थ्यांसाठी 117 जागा इथे रिक्त आहेत. आणि या पदासाठी पगार जो असणार आहे 19,900 रुपयापासून 63,200 रुपये एवढा पगार तुम्हाला प्रसविका या पदासाठी इथे दिला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, एएनएम साठी 117 जागा आहेत. त्याच्यानंतर जेएनएम साठी 457 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटतील. आणि परत जेएनएम साठीच तुम्हाला इथे 3 जागा या असणार आहेत. एकूण जवळपास विद्यार्थी मित्रांनो 600 जागा फक्त तुम्हाला स्टाफ नर्स या पदाच्या इथे भरून घेतल्या जाणार आहेत. हा जुना वेळापत्रक होता विद्यार्थी मित्रांनो. तर तारीख वाढून ही शेवटची तारीख 17 सप्टेंबर करण्यात आलेली आहे. म्हणजे आज हा शेवटचा दिवस फॉर्म भरण्यासाठी तुमच्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर बघा परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षा फीस इथे किती असणार आहे फॉर्म भरण्यासाठी. तर अमागास प्रवर्गासाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फीस तुम्हाला इथे असणार आहे. तर ही फीस अशा प्रकारे तुम्हाला फीस स्ट्रक्चर इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. बाकीची सर्व माहिती विद्यार्थी तुम्हाला या पीडीएफ मध्ये पाहण्यासाठी भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला कोणते सिलेबस असणार आहे, या सर्व गोष्टी ज्या असतात तुम्हाला या पीडीएफ मध्ये असणार आहेत. या पीडीएफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल. तिथून तुम्ही सविस्तर सर्व गोष्टी पाहून घेऊ शकता. तर अशा प्रकारे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर शेवटी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. म्हणजे अशाच महत्वाच्या जॉबच्या नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओची भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. परत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओ.